तसेच या आपल्या कराड शाखा जी आता सुरू होत आहे या शाखेसाठी आम्ही सुरू करत असताना आमचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांचा उल्लेख इथं करता येईल खास करून ते आदरणीय राजमाने सर आणि त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांचं पहिल्यांदा या शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक सुहास्यवदने हार्दिक स्वागत करीत आहे। आजच्या या 12व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय ज्ञानेश्वर मुळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या शाखेच्या कोडशिलेचं आपण अनावरण करावं। यानंतर
नमस्कार. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा या मल्टी स्टेट संस्थेच्या 12व्या कराड शाखेचं उद्घाटन आताच संपन्न झालेलं आहे आणि आपण त्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम इथं संपन्न केलेला आहे किंवा करत आहोत ते आदरणीय असं व्यक्तिमत्व या देशातलं आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातलं सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर PS पाटील साहेब, कराडमधील जनरल सर्जन, शिक्षण क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं आघाडीचं नेतृत्व, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकराव गुजर साहेब, शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवणारे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराडचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाळे साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक असणारे आदरणीय श्री ML चौगुले साहेब, त्याचबरोबर आमचे CEO मायदे साहेब, या संस्थेचे सर्व संचालक, कराड शाखेचे माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे कराड शहर, आजूबाजूचे सर्व सन्माननीय, क्षेत्र वेगवेगळे आहे. या संस्थेत रवळनाथ या नावावरती प्रेम करणारे सगळेजण, विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत. तिथं मी सगळ्यांचा नामोल्लेख करणं अशक्य आहे. पत्रकार मंडळी आणि आपण सर्वजण. खरं तर हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, कारण का जिथं राजकारणाला थारा नाही अशा संस्थेचं हे काम आहे. कराडला ज्या वेळेला घेण्याचा निर्णय झाला शाखा सुरू करण्याचा, त्यावेळेला चेअरमन साहेबांनी संपर्क ज्याला माझा जुना झाला होता ते नेहमी उल्लेख करतात, तो असा, तो माझ्या आणि माझ्या पत्नीचा डॉक्टर तेजस्वी पाटील. कारण का ते दोघं श्रीलंकेमध्ये का सेमिनारसाठी होते आणि त्यानंतर माझा सरांचा परिचय झाला आणि त्या परिचयाचं रूपांतर इथे झालं की माझ्या जबाबदारी त्यांनी जबाबदारी टाकली, माझ्या टीमवरती जबाबदारी टाकली आणि कराड सारख्या ठिकाणी हे सगळं सुरू केलं. आज खऱ्या अर्थानं त्याचं उद्घाटन. या निमित्तानं माझं कर्तव्य आहे की आपल्या सगळ्यांचं मी एका शब्दात स्वागत एवढं म्हणून चालू शकते, काय हरकत नाही. परंतु व्यासपीठावरची जी मंडळी आहेत त्यांची उंची तुम्हाला मला पण कळली पाहिजे, त्यांचं कार्य पण कळलं पाहिजे. आपण सर्वजण त्यासाठी आहोत. एकतर हे जे शहर आहे हे ऐतिहासिक आहे, आपल्याला ज्ञात असेल, आणि त्यामध्ये इथं व्यासपीठावर आहेत ते कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विशेष असे पाहुणे असणारे आमचे माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाळे साहेब. मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो किंवा त्या आधीच, आम्ही त्याही कॉलेजचा MA चा विद्यार्थी आहे, आधीपासून हे महाविद्यालय जे आहे हे कराडमध्ये आहे, रयत शिक्षण संस्थेचं आहे खरं, परंतु जर एकत्रित विचार केला तर तिथे ऍडमिशन घेणाऱ्या मुलांची संख्या ही अत्यंत कमी होती. अक्षरशः म्हणजे वाईट भाषेमध्ये म्हणायला झालं तर गाडगे बाबांचा मठ म्हणायचे. पण आज या काळाच्या ओघात साहेबांनी त्याचा चार्ज घेतला आणि अविश्वसनीय असा बदल घडवून दाखवला. मला आठवते की एकदा कामानिमित्त मी सरांच्या ऑफिसमध्ये होतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांना समोर फोन आला की एका मुलाला ऍडमिशन द्या. म्हणजे केवढा बदल आहे आपल्या लक्षात येईल. एवढा बदल करणारे हे असे कर्तृत्व संपन्न असे प्राचार्य आज इथे उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर अशोक गुजर साहेब, सगळ्याच क्षेत्रामध्ये असणारं मितभाषी परंतु कर्तृत्व संपन्न असे व्यक्तिमत्व. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा दबदबा आहेच, परंतु समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते अनेक कामं करतात. कराडचं असणारं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यात जवळच असणारं 1 किलोमीटर ते असणारं साहेबांचं कॉलेज. आज त्याचा जर विचार बघितला तर महाराष्ट्रामध्ये जी अग्रगण्य महाविद्यालय आहेत इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यामध्ये डॉक्टर दौलतराव आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा क्रमांक लागतो, कारण का त्यांचं प्लेसमेंट मोठं आहे. त्यांची सगळी टीम अशी त्यांच्याकडे बघून काम करते आणि समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये साहेब असतात. पण त्यांचंही गंमत अशी आहे, आपल्या जे संस्थेचं ब्रीद असल्यासारखं आहे, राजकारण नाही हे त्यांचं काम आहे, समाजकारण आणि लोकांची सेवा असं हे ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलंय. ते आमचे आदरणीय गुजर साहेब व्यासपीठावर आहेत ते
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PS पाटील साहेब. खरं तर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये लहानाचं मोठे आलेले व्यक्तिमत्व आज देशामध्ये एक सायंटिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जागतिक कीर्तीवरती शिवाजी विद्यापीठाचं नाव नेण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा आहे किंवा त्यांचं मोठं योगदान आहे. मला आनंद वेगळा आहे की शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत असताना सर विद्यार्थी दशेमध्ये आमच्यासारखे उत्तम खेळाडू होते आणि खेळाडू मनुष्य शिवाजी विद्यापीठाच्या मोठ्या पदावरती आहे आणि यशस्वी वाटचाल करते शिवाजी विद्यापीठ, त्यामध्ये त्यांचा नक्कीच मोठा वाटा आहे. आणि आजचे पाहुणे आदरणीय असं व्यक्तिमत्व न बोललेलं बरं, कारण का सगळ्यांनाच ज्ञान, सामान्य कुटुंबातलं असामान्य व्यक्तिमत्व, देशाचे राजदूत, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव, अनेक भाषावरती प्रभुत्व, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 9 भाषावरती प्रभुत्व साहेबांचं आहे. आपल्याला माहीत असेल की साहेबांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया संबोधलं जातं. कारण का आज देशामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जो पासपोर्टचा ऑफिस आहे त्याचा खरा निर्माता असेल तर मुळे साहेब. आणि हे ज्या घडतंय, सर्वसामान्य माणसाला परदेशवारी करायला ज्यांनी सहज सोपं केलं ते ज्ञानेश्वर मुळे साहेब. केवळ प्रशासनातलं हे व्यक्तिमत्व नाही तर एक उत्तम लेखक आहे, उत्कृष्ट वक्ते आहे आणि एवढ्या उंचीवरचा माणूस पण पाय मात्र जमिनीवर हालत नाही इतकं महान व्यक्तिमत्व. खरं सर आमच्या या संस्थेचं ब्रँड अँबॅसेडर तुम्ही आहात, ह्याच्यापेक्षा अजून आम्हाला काय पाहिजे नाही. कारण का ज्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब आहे त्या संस्थेचा कारभार किती स्वच्छ आणि सुंदर असेल, शंका याची गरज नाही. जरी हाऊसिंग फायनान्स हे नाव असलं तरी ही बँक, ही सोसायटी असली ही बँक आहे खरी. आज आता चौगुले सर त्यांच्या प्रस्तावामध्ये सगळी माहिती देतीलच. 700 कोटीच्या वरती व्यवसाय करणारी ही बँक आणि आज ही 12वी शाखा आहे. अजून अनेक शाखांना मान्यता आहे, मल्टी स्टेट आहे. आणि या सरांच्या सोबत इथं मायदेव सर आहेत किंवा त्यांची सगळी टीम आहे. लक्षात घेऊया की चौगुले सरांच्या बद्दल मला एवढं सांगावं लागेल की हे सुद्धा एक आज हे एवढ्या मोठ्या बँकेचे चेअरमन, परंतु असं एखाद्याला वाटावं सांगावं लागते हे चेअरमन साहेबांचे. इतकं साधं व्यक्तिमत्व, दिलखुलास, मन मोकळं, कसंही अगदी मोकळं ढाकळं सगळं काय, पण मिटिंगला आले आणि कामाला लागले की मग सगळं संपलं. तिथं डिसिप्लिन, काम आणि काम. आणि त्याचाच परिपाक आहे की 700 पेक्षा मोठा भाग गाठलाय, 12वी शाखा, अजून मान्यता, अजून बरंच काही. हे सगळं घडतंय ते एका चांगल्या कॅप्टनशिप सारखं असल्यामुळं. आम्ही महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतो पण आमच्याकडे सुद्धा धोनी साहेब आहेत दुसऱ्या रूपामध्ये, जे काहीतरी कर्तृत्व दाखवतात आणि त्यामुळे ही टीम सगळी पळते त्यांच्या पाठीमागं. हे सगळे संचालक त्यांच्या बरोबर आहेत. खूप स्वच्छ आणि सुंदर कारभार असणारी ही संस्था. माझ्या बरोबर या संस्थेमध्ये कराडच्या शाखेमध्ये आमचे डॉक्टर प्राध्यापक विलास सुर्वे महिला महाविद्यालयाचे आहेत. S.A. पाटील या नावाने जे ओळखले जाते ते प्राध्यापक शिवाजीराव पाटील SGM कॉलेज कराडाचेच उपप्राचार्य आहेत. आमच्या टिळक हायस्कूलचे माजी शिक्षक, आत्माराम विद्यामंदिरचे माजी शिक्षक असणारे अमरनाथ जोशी सर आहेत. गुजर साहेबांच्या संस्थेतले उपप्राचार्य हनुमंतराव कुंभार इथं या संस्थेमध्ये आहेत. टिळक हायस्कूलच्या शिक्षिका आणि एज्युकेशनमध्ये ज्यांनी PhD प्राप्त केली आहे त्या डॉक्टर स्वरूपा खामकर मॅडम. आणि माझ्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी शिवछत्रपती सारखा पुरस्कार स्वतःच्या खेळानं वेटलिफ्टिंगमध्ये प्राप्त केला त्या कराडमधल्या सीमालाल देशमुख या सुद्धा या संस्थेमध्ये सल्लागार मंडळावर आहेत. आमची टीम नक्की सर चांगलं काम करेल. व्यासपीठावर मी आजच ग्वाही तुम्हाला देतो, कारण का ही सुरुवात आहे. तुमच्यासारख्या सगळ्यांचे आमच्या पाठीवर हात आहेत आणि साहेबांच्या सारखं जे प्रेरणास्थान घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. साहेबांच्या बद्दल खूप बोलायला आहेत, त्यांच्या भाषणात आपण ऐकालच, परंतु मला सारखं असं वाटतं म्हणावं की ज्यांना कोणाला मोठं अधिकारी व्हायचं आहे, मग IAS असेल म्हणजे UPSC असेल, MPSC असेल, काही असेल, तर त्यांच्या डोळ्यापुढे आज माती पंख आकाश अक्षरशः नाचतंय. मी तर अनेक वेळा ते वाचले, त्यात काही शंकाच नाही. आणि आमच्या दोघांचा पती पत्नीचा हा प्रघातच आहे की आम्ही जर कोण मुलगा मुलगी कर्तृत्वानं वाटले तर आम्ही त्याला ते पुस्तक प्रेझेंट देतो. हे आम्ही तर चालू केलं, कारण का काय द्यावं हे सुद्धा समजायला पाहिजे. आई वडिलांच्या कृपेनं किंवा आमच्या गुरूंच्या कृपेनं एवढं तरी कळतंय, हे काय कमी नाही.
कराडकर मंडळीचा यामध्ये आशीर्वाद असेलच, आपल्या सगळ्यांची प्रेरणा असेल, शुभेच्छा असतीलच. आणि याच कराडामध्ये सर आपण संस्था सुरू केलेली आजपासून प्रीती संगम जगातला एकमेव आहे की जो दोन नद्यांचा समोरासमोर होतो म्हणून प्रीती संगम म्हणतात, तोच कराडला आहे. या कराडनं यशवंतराव चव्हाण साहेब देशाला दिले, या कराडनं खाशाबा जाधव या देशाला दिले, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव. आणि याच कराडनं कदाचित पी.डी. पाटील साहेब सुद्धा दिले की ज्यांचं नाव सलग 43.5 वर्ष नगराध्यक्षपद भूषवल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. दादासाहेब सुतारांच्यासारखा एक इथं चित्रकार आहे की ज्यांनी काढलेलं शिवराज्याभिषेकाचं चित्र अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये लावलेलं आहे. अशी ही मंडळी या कराडमधून घडली. या कराडच्या आजूबाजूला चारही बाजूला जवळपास 10 ते 12 साखर कारखाने आहेत. त्यामुळे इथं नियमितपणे 2 कोटीच्या आसपास गुळाची उलाढाल होते. अशा वेगवेगळ्या क्षेत्राने असलेले हे कराड नक्कीच आपल्याला चांगली अशी काहीतरी गोष्ट देईल. आम्ही सगळी कराडकर मंडळी आपल्या सोबत आहोत, यामध्ये पुढे जाऊया. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आणि इथे कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचं, या संस्थेचा शाखा प्रमुख या नात्यानं, चेअरमन या नात्यानं सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. म्हटलं जातं वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आमचे श्रद्धास्थान श्री रवळनाथला मी वंदन करतो. कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रीती संगमावर वसलेले आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून कराड शहराची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील पुरोगामी व आधुनिक विचारांचा वारसा सांगणारे कराड हे महाराष्ट्रातील एक वैभवशाली शहर आहे. कराड परिसर हा स्वातंत्र्य सैनिकांची खाण म्हणूनही ओळखला जातो. इंग्रजांविरुद्ध प्रतिसरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने कराड परिसरातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले. यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रागतिक विचारामुळेच येथील वैचारिक प्रगतता आपणास दिसून येते. अशा सुसंस्कृत शहरात आम्ही आमच्या श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय गडिंग्लज या संस्थेच्या 12व्या शाखेचा शानदार शुभारंभ करीत आहोत. आमच्या 12व्या शाखेचे उद्घाटक व संस्थेचे सन्माननीय सदस्य, मार्गदर्शक आणि ब्रँड अँबॅसेडर, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी राजदूत व सचिव आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुळे साहेब, या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील सर, समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले कराड येथील जनरल सर्जन, चेअरमन व मेडिकल डायरेक्टर माननीय डॉक्टर अशोक गुजर साहेब, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर, कराड शाखेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील लांगे सर, संस्थेचे सर्व संचालक, शाखा चेअरमन, सल्लागार, आमचे CEO D.K. मायदेव, सर्व सभासद, हितचिंतक, सर्व शाखांचे शाखा चेअरमन, सल्लागार आणि सर्व बंधू भगिनींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज सारख्या ग्रामीण, डोंगरी व दुर्गम तालुक्यातील खेड्यामधील आम्ही मंडळींनी 27 वर्षापूर्वी आजरा येथे ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या नावाने आम्ही ही संस्था स्थापन केली. त्याचे कारण म्हणजे त्या काळी सिनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना देखील घर बांधणीसाठी राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी कर्ज देत नव्हत्या. म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी केवळ घर बांधणीसाठी कर्ज देणारी संस्था सहकारी तत्वावर सुरू केली. अवघे 10,000 भागभांडवल आणि 18 सभासदावर सुरू झालेल्या या संस्थेचे आज एकूण 12,430 सभासद, रुपये 13,89,00,000 भागभांडवल, 440 कोटीच्या ठेवी, 370 कोटीची कर्जे वितरण केली आहे. 162 कोटीची गुंतवणूक असून एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल 905 कोटीचा आहे. आम्ही ही संस्था राजकारण विरहित ठेवल्यामुळेच संस्थेची वेगाने प्रगती होत आहे व सभासदांचा दिवसेंदिवस संस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होत चालला आहे.
त्यामुळेच आम्ही सन 24-25 या आर्थिक वर्षात 500 कोटी टीव्हीचा टप्पा पार करून संमिश्र व्यवसाय 1000 कोटीच्या वर नेण्याचा संकल्प केला आहे. 18 मार्च 2015 रोजी आमच्या संस्थेला मल्टीस्टेट दर्जा मिळाला. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली असे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. आम्ही गोवा राज्याचे कार्यक्षेत्र मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. कोल्हापूरसह सीमा भागातील अनेक मंडळी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने कराड परिसरात असून ते संस्थेचे सभासद आहेत. त्यांच्या मागणीमुळेच आम्ही आपल्या सेवेसाठी कराड नगरीत आमची शाखा सुरू करीत आहोत. गडिंग्लज येथे संस्थेचे सुसज्ज प्रधान कार्यालय असून सध्या आजरा, गडिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सांगली व पुणे अशा 11 शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी गडिंग्लज, कोल्हापूर, जयसिंगपूर, कुडाळ, सांगली, पुणे आताची कराड शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. संस्थेत आज अखेर 135 कर्मचारी आहेत. त्यांना आम्ही 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देतो असे मी अभिमानाने नमूद करतो. आज अखेर 3575 लोकांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले. त्यापैकी 365 पेक्षा जास्त घरे सैन्य दलातील जवान व पोलीस मित्रांची आहेत. देशाची, समाजाची काळजी वाहणाऱ्या जवानाबरोबरच कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलांनाही आम्ही प्राधान्याने घर बांधणीसाठी कर्ज व्याजदराने 10% सवलत देऊन 9% व्याजदराने 90 लाखापर्यंत कर्ज देतो. प्लॉट, फ्लॅट आणि घराच्या बांधकामासाठी सुमारे 1,80,00,000 कर्ज वितरित करतो. त्याचबरोबर गृहोपयोगी उपकरणे, उदाहरणार्थ सोलर सिस्टीम, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन म्हणजे फर्निचर यासाठी होम अप्लायन्सेस या नावाखाली 25 लाख रुपये कर्ज, सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी रुपये 50 लाखाचे कर्ज देतो. आमच्या प्रत्येक शाखेत लॉकरची सुविधा आहे. 25 लाखापर्यंत सोने तारण कर्ज देतो. सर्व शाखेत RTGS, NEFT, मायक्रो ATM, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, QR कोड, लॉकर व वीज बिले भरण्याची सुविधा आहे. संस्थेच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे तसेच आठवड्यातून रविवार एकच दिवस सुट्टी असल्याने सभासद आणि व्यावसायिक, नोकरदार व ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. कोर बँकिंग प्रणालीद्वारे सर्व शाखा एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासद व ग्राहकांना कुठल्याही शाखेतून आपले व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. गंभीर, आजारी व वयोवृद्ध ग्राहकांना घरपोच सेवा देणारी ही आमची एकमेव हाऊसिंग फायनान्स संस्था आहे असे मी नमूद करतो. आम्ही केवळ कर्ज देतो आणि व्याज गोळा करतो असे नाही, तर संस्थेच्या नफ्यातून सामाजिक कृतज्ञता म्हणून जळग्रस्त, पूरग्रस्त, आपदग्रस्त कुटुंब, गोरगरीब विद्यार्थी, अपघातग्रस्त व आजारी रुग्ण यांना आर्थिक मदत करण्याबरोबर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही आवर्जून मदत करतो. गेल्या 27 वर्षापर्यंत तब्बल 70 लाखाहून अधिक रकमेची आर्थिक मदत करून आम्ही सामाजिक बांधिलकी जपली आहे. आमच्या गडिंग्लज परिसरातील ग्रामीण मुलांना MPSC परीक्षेतून अधिकारी होता यावे म्हणून आम्ही रवनाथ परिवारातील काही मंडळींनी ज्ञानदीप प्रबोधिनीच्या माध्यमातून गडिंग्लजमध्ये 14 जानेवारी 2018 रोजी आदरणीय मुळे सर यांच्या हस्तेच सुसज्ज अभ्यासिका व झेप अकॅडमी सुरू केली आहे. गेल्या 5 वर्षात अकॅडमीच्या 35हून अधिक प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे. हे सांगताना मला विशेष आनंद होतो. झेप अकॅडमीमध्ये दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब मुलांना आम्ही मोफत प्रवेश देतो, हे देखील मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमच्या झेप अकॅडमीला आयकर खात्याकडून ATG प्रमाणपत्र मिळाले असून गेल्या 5 वर्षात अकॅडमीला तब्बल 65 लाख रुपये देणगी मिळाले आहेत. आमचे सर्व सभासद, संचालक आणि कर्मचारी उच्च शिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे संस्थेची आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या आमच्या संस्थेच्या आजवरच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. किंबहुना तीच आमच्या कामाची पोचपावती ठरावी. रवळनाथ ही सहकारी तत्वावर हाऊसिंग फायनान्स क्षेत्रात काम करणारी देशातील एकमेव मल्टीस्टेट संस्था आहे. राष्ट्रीय सहकारी संघाचे सदस्यत्वही आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे सभासद, संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी, अभ्यास दौऱ्यासाठी, संस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी मिळून गेल्या 4 वर्षात 24 लाखाचे अनुदान मिळणारी ही महाराष्ट्रातील एकमेव हाऊसिंग फायनान्स संस्था आहे असे मी नमूद करतो. या माध्यमातून सभासदांचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी जागृती मोहीम सुरू करून
संचालक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गुजरात, तामिळनाडू, केरळ येथील उत्कृष्ट सहकारी संस्थांना संचालकांनी भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून त्याप्रमाणे रवळनाथमध्ये अद्ययावत कामकाजाची पद्धत आम्ही सुरू केली आहे. आपल्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर आदरणीय डॉक्टर मुळे साहेब यांचे आम्हाला सहकार व मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. आमच्या कर्जदारांनी पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान अद्याप मिळालेले नाही आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रात गोवा राज्याचा समावेश व्हावा यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ते नक्कीच भविष्यात आम्हाला मदत करतील असा मला विश्वास आहे. त्यांचे आणि आपल्या सर्वांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भारत, जय सरकार, जय रवळनाथ. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चौगुले सर यांच्या हस्ते आजचे प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचा सन्मान होतोय. यानंतर मी प्राचार्य डॉक्टर R.S. निपळणकर सर यांचं स्वागत या ठिकाणी होते. डॉक्टर अशोक गुजर सर यांचं स्वागत. सद्गुरू गाडगे महाराज सहकारातील डॉक्टर असणारे D.K. मायदेव सर यांच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांचा सत्कार होतोय. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा या कराड शाखा अभियंत्यांचा सन्मान माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होतोय. यानंतर या ठिकाणी एक विशेष सत्कार करण्यात येणार आहे. समाजचे प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या हस्ते होतोय. ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात येते. यानंतर महिला महाविद्यालयातील मराठी विभाग, यानंतर प्राध्यापक शिवाजी पाटील सर, HGM कॉलेजचे उपप्राचार्य शिवाजी पाटील, श्री यानंतर प्राध्यापक हनुमंत कुंभार, मी सद्गुरू गाडगे महाराज आजरा कराड शाखेचे सल्लागार या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर प्राध्यापक डॉक्टर स्वरूपा खामकर या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सीमा लाड देशमुख यांचा कराड शाखेचे शाखाधिकारी माननीय श्री सुमेध देशपांडे, धन्यवाद. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. व्यासपीठासमोर उपस्थित तितकेच आदरणीय श्रोतेवृंद, कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचा आलेख जर चढता ठेवायचा असेल तर हितचिंतक आणि शुभेच्छुक यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद हवेतच. रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या 12व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेत अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवून संस्थेच्या कार्याचा गौरव आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्राप्त झालेल्या अनेक संदेशांपैकी काही संदेशांचे वाचन करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी एका संदेशाचे वाचन करते आहे. हा संदेश प्राचार्य डॉक्टर कांतिकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून संस्थेस प्राप्त झालेला आहे. श्री
ML चौगुले, संस्थापक अध्यक्ष श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आपल्या श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कराड शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले. आपल्या रवळनाथ सोसायटीची ही 12वी शाखा. कोल्हापूर जिल्हा, कर्नाटक राज्यामध्ये ही आपल्या शाखा आहेत. रवळनाथ हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून प्रामुख्याने दिल्या जाणाऱ्या गृहकर्ज योजनेतून शैक्षणिक क्षेत्रातील व इतर मध्यमवर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते. छोट्याशा हाऊसिंग फायनान्स संस्थेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होताना आपण सर्वांनी पाहिले आहे. आज सोसायटीकडे कोट्यावधी रुपयाच्या ठेवी प्राप्त झालेल्या आहेत. तो विश्वास लोकांच्या मध्ये निर्माण करण्यात रवळनाथ हाऊसिंग फायनान्स यशस्वी झालेले आहे. फक्त नफा हे उद्दिष्ट न ठेवता आपल्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपण हाती घेतलेले कार्य यापुढेही असे सुरू राहू दे या भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. रवळनाथ हाऊसिंग फायनान्सने आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपून सर्व आपदग्रस्तांना भरीव मदत केलेली आहे. आपल्या कराड येथील शाखेच्या उद्घाटनास मला निमंत्रित केले याबद्दल आभार व्यक्त करतो व आपल्या श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या पुढील वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर कांतिकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर. धन्यवाद. कार्यक्रमाचे उद्घाटक, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, भारताचे माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर PS पाटील साहेब, रवळनाथचे संस्थापक चेअरमन चौगुले साहेब, माझे मित्र दीपक डांगे पाटील सर, डॉक्टर अशोक गुजर साहेब, फायनान्स कंपनीचे CEO मायदेव सर, उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्र. मी पाहतोय गेली अनेक वर्षे चौगुले सरांच्याशी माझा संबंध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरती चौगुले सर आणि मी एकाच वेळेला काम करत होतो आणि तेव्हापासून 12-13 वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे. रवळनाथच्या माध्यमामधून चौगुले सरांनी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पुणे जिल्ह्यामध्ये 18 शाखांच्या मधून खूप चांगलं काम केलेलं आहे. आताच प्रास्ताविक करताना दीपक सरांनी सांगितलं की या संस्थेचे संस्थापक चौगुले सर हे आजरा येथील एका महाविद्यालयामध्ये कार्यालयीन प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांना स्वतःच्या घराच्या कर्जाच्या वेळेला अनेक अडचणी आल्या. त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांनी आणि त्यांच्या 10 सहकार्यांनी एकत्रित येऊन रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ची स्थापना केली आणि गेली 27 वर्षे अनेक गरजू शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांचं घराचं स्वप्न रवळनाथच्या माध्यमामधून पूर्णत्वाला गेलेलं आपण पाहिलेलं आहे. फक्त कर्ज देणं आणि ते वसूल करणं एवढंच काम रवळनाथच्या माध्यमातून होत नसून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील रवळनाथ पुढाकार घेते आहे. आपण आत्ताच एका चित्रफितच्या माध्यमामधून पाहिलेलं आहे. आज कराडच्या शाखेच्या माध्यमामधून सातारा जिल्ह्यामध्ये रवळनाथचं या ठिकाणी सुरुवात होती आहे. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या या कराड शहरामध्ये सर्व प्रकारचे शिक्षणाची सोय आहे. कोणतं महाविद्यालय या ठिकाणी नाही असं नाही. पुणे शहरानंतर कराडला आम्ही विद्यानगरी म्हणतो. या विद्यानगरीमधील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या रवळनाथचे सभासद होतील आणि निश्चितपणे रवळनाथची प्रगती या कराडच्या या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून मी आपल्याला रवळनाथच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कराडच्या 12व्या शाखेच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक
माननीय श्री गणेश मुळे, माजी सचिव आणि राजदूत दिल्ली, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर PS पाटील साहेब, माननीय श्री आमच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य राजमाने साहेब, या माननीय श्री डॉक्टर दीपक डांगे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौगले साहेब, CEO महादेव साहेब आणि बंधू आणि भगिनी, प्रथम मी चौगले साहेबांचं आभार मानतो की मला या कार्यक्रमाला त्यांनी मुद्दामून आमंत्रण दिलं आणि या एक सुंदर कार्यक्रम आणि एक चांगल्या इथे बँक स्थापन करत असताना मला इथे उपस्थित राहता आलं. खरं म्हणजे चौगले साहेबांचं आत्ताच बरंच सांगितल्याप्रमाणे आजराच्या महाविद्यालयातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि त्याच्यानंतर अगदी थोड्याशा भांडवलाने 10,000 रुपयाच्या भांडवलाने ह्या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची त्यांनी सुरुवात केली आणि गेल्या 28 वर्षामध्ये त्यांनी हे सगळे शून्यातून निर्माण केलेले वटवृक्षात रूपांतर झालं. जवळजवळ 3,500 घरांची त्यांच्या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यात जवान सुद्धा आहेत आणि हे करत असताना बँकेच्या त्यांनी शैक्षणिक कार्याकडेही त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यांनी जे अकॅडमी नावाची संस्था स्थापन करून त्यातून ज्ञानदानाचं काम करतायत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे. गरिबांना वैद्यकीय उपचार केलेले, आपदग्रस्तांना मदत केली आणि सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी जेवढे समाजाकरता कार्य करता येईल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि देशातली एक सहकारातील हा दर्जा मिळालेला मल्टीस्टेटचा ती एक एकमेव संस्था आहे. ही सुद्धा एक मोठी ग्रेट अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी जो प्रामाणिक सेवा या संस्थेच्या माध्यमातून केली, त्यांचं व्यवस्थापन, योग्य व्यवस्थापन केलं आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलं आणि त्यांचं कॅरेक्टर संस्थेचं निर्माण झालं. लोकांना या संस्थेच्या बाबतीत आपलंसं वाटायला लागलं आणि त्यामुळं ही संस्था अतिशय जोमानं 25 वर्षात जवळजवळ 930 कोटी रुपयेचा व्यवहार ती करतं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ह्या करता चौगले साहेबांनी आतापर्यंत जे कष्ट घेतलेले आहेत त्याच निश्चितच हे काम डेडिकेशन, इंटिग्रिटी असल्याशिवाय होणार नाही. एखाद्या माणसाने स्वतःला त्यात झोकून त्यात वाहून घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. अशा वेळेस कठीण काम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या रीतीने केलेलं आहे. मला या आर्थिक शास्त्राचा फारसा अभ्यास नाही. ॲज अ डॉक्टर वी आर मोस्ट इग्नोरंट अबाउट इट. परंतु अपघातानं मी एका बँकेचा व्हाईस चेअरमन होतो आणि त्यामुळे मला माहीत आहे की आर्थिक बँका चालवणं किंवा या संस्था चालवणं हे किती अवघड काम आहे. म्हणजे स्वतः जर संस्थेचा आणि ग्राहकाचाच फक्त फायदा होईल हा विचार ठेवणे आणि स्वतःचा लाभ थोडाही घ्यायचा नाही, स्वतःचा फायदा थोडाही घ्यायचा नाही, अशा तऱ्हेचा विचार असला तरच ती अशा संस्था टिकतात. नाही तर आपण बघतो की कित्येक बँकांची अवस्था वाईट झालेली आहे आणि अशा परिस्थितीने चांगलं काम केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज या 12व्या शाखेचं कराडमध्ये उद्घाटन झालं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि कराडवासियांच्या तर्फे आपलं मी आभार मानतो की एक चांगली संस्था आमच्या कराड गावामध्ये येते आहे. आणि
जेवढं शक्य असेल तेवढे माझ्यातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे आपल्याला सहकार्य करू आणि या संस्थेची अशीच यशस्वी वाटचाल व्हावी अशी परमेश्वरीच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझे भाषण संपतो. सोसायटी लिमिटेड आजला मल्टी स्टेट यांच्या कराड शाखेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुळे, माजी राजदूत व सचिव परराष्ट्र मंत्रालय नवी दिल्ली, तसेच रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे ब्रँड अँबॅसेडर, या ठिकाणी खास करून उपस्थित असणारे डॉक्टर अशोक गुजर साहेब, तसेच आमचे स्नेही डॉक्टर राजमाने सर, रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे या ठिकाणी उपस्थित असणारे हरी साहेब दिसत आहेत. गडिंगला जाऊन खास करून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रासम मॅडम आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील सन्माननीय सदस्य महिंदरगी मॅडम आहेत. बरेचसे प्राध्यापक, शिक्षक वर्ग या ठिकाणी मला कराडामधून दिसतोय. या सर्वांना मी हार्दिक त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करते. या ठिकाणी कराड शाखा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे. त्याबद्दल रवळनाथ हाऊसिंग फायनान्स मधील संपूर्ण परिवाराचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तर आता बऱ्याच जणांनी सांगितल्याप्रमाणे कराड ही भूमी जी आहे, ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे, ज्याला प्रीती संगम म्हणतात, आणि ज्याचा उगम हा महाबळेश्वरमध्ये होतो. आणि कराड शहराचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये या कराड शाखेचं आज उद्घाटन होत आहे. निश्चितच आपली पुढची वाटचाल जी आहे ती दैदीप्यमान असणार आहे, अतिशय चांगली असणार आहे, यात शंका नाही. एक आठवड्यापूर्वी रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे ML चौगले साहेबांचा मला फोन आला. कराड शाखेच्या या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यात तुम्ही येता का? आणि ज्ञानेश्वर मुळे सर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणार आहेत, आणि तुम्ही आला तर आम्हाला फार बरं वाटेल. इमिजिएटली कोणताही मागचा पुढचा विचार न करता मी हे आमंत्रण स्वीकारलं. सगळ्या मीटिंग्स पुढे ढकलल्या, कारण ज्ञानेश्वर मुळे साहेबांना भेटण्याची एक आतुरता माझ्या मनामध्ये होती. माती, पंख आणि आकाश हे पुस्तक वाचलं होतं, आणि त्या वाचल्यानंतरच मला अशी इच्छा प्रकट करण्यात आली की मी ज्ञानेश्वर मुळे साहेबांना इमिजिएटली भेटलं पाहिजे, त्यांची संवाद साधला पाहिजे. आपल्या सर्वांनी सुद्धा हे पुस्तक वाचणं फार गरजेचं असं मला वाटतंय. त्यांनी त्या पुस्तकामध्ये जे लिखाण केले ते अद्वितीय असं आहे, अप्रतिम असं आहे, प्रतिभाशाली असं आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास त्यांनी त्या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे. अगदी ग्रामीण शाळा पासून कोल्हापुरातील शाळा, कॉलेज, त्यानंतर मुंबईतले त्यांचे प्रसंग, दिल्लीतले त्यांची UPSC मध्ये असणारा नंतरचा प्रवास, आणि त्यानंतरचा सर्व परदेशातला त्यांचा प्रवास, याच्यावर अतिशय सुलभ, अतिशय प्रभावी असं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यातले एक एक प्रसंग पाहिले तर ते वाचताना आपल्या समोरच घडतायत की काय असं वाटतंय. आणि त्यामुळं मला हे वाचत असताना थोडंफार प्रत्येक वाचकाला ती कदाचित जाणीव झाली असेल की हे प्रसंग वाचत असताना आपल्यात कुठेतरी कोरिलेट होतात का काय असं वाटतंय. आपलं बालपण, आपला प्रवास जीवन, आपलं शिक्षण, आपले गुरुजी किंवा शिक्षक, आपलं करिअर, या सर्वांना कुठेतरी आपण कोरिलेट करत जातोय. याचाच अर्थ तुम्ही फार इन्व्हॉल्व्ह होऊन हे पुस्तक वाचत असताय. मी सुद्धा, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रकुलगुरू म्हणून भरपूर काम असते, पण मी अगदी वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचलेलं आहे, आणि ह्या सर्व घटना आपल्या जीवनाशी कोरिलेट केलेल्या आहेत. आणि आपसुकच माझा सुद्धा प्रवास माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा तरळून गेला. त्याच्यामध्ये आमच्या गावचं शाळा, त्यानंतर सांगलीमध्ये मी शिक्षणाला होतो त्यामध्ये तिथली शाळा, विलिंग्डन कॉलेज, त्यानंतर MSCचं शिक्षणाचं शिवाजी विद्यापीठ, तिथलं PhD पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर नोकरी,
नोकरी केल्यानंतरच जवळजवळ 30-35 वर्ष आपण झोपून देऊन केलेलं काम, हे सर्व मला हे पुस्तक वाचताना आठवलं. आणि त्यानंतर एक जाणीव झाली की आपलं सगळं जीवन आपण या पुस्तकामार्फत पाहतोय, पण कुठतरी फायनान्शियल मॅनेजमेंट जी आपली फार महत्वाची असते. कारण मी शास्त्रशा विज्ञान शाखेचा विद्यार्थी, विज्ञान शाखेचा शिक्षक. सरांनी आता गुजर साहेबांनी सुद्धा सांगितलं की डॉक्टर फार मोठे सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, परंतु फायनान्स म्हटले की थोडंसं आपल्याला कदाचित वेळ नसतो किंवा आपण त्यामध्ये जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. असं थोडंफार सर्वच लोकांची परिस्थिती असते. कदाचित कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या शाखेतील काही तज्ञ लोकांचा जर अपवाद सोडला तर माझ्यासारख्या आणि आपल्या म्हणजे बऱ्याचशा लोकांचा तो कदाचित प्रश्न पडतोय किंवा थोडंफार त्याची अधिक माहिती करून घेण्यासाठी वेळ नसतो किंवा माहिती करून घेण्याची गरज पण कधी कधी वाटत नाही. त्यामुळे इतरांनी दिलेल्या टिप्सवर आपण काही गोष्टी करत असतो, काही गुंतवणुकी करत असतो आणि होम लोन काढायचं, काही SIP मध्ये गुंतवायचं, अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी आपण करत असतो. पण वॉरन बफेट सारख्या एका महान व्यक्तीनं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जे काही करायचं ते पहिल्यांदा त्या गोष्टीचं नॉलेज मिळवा. तुम्ही इन्व्हेस्ट इन नॉलेज फर्स्ट, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं जर फायनान्स बघायचं असेल तर इन्व्हेस्टमेंटची फार महत्वाची गोष्ट आहे. नेमकं फायनान्स म्हणजे काय, जर मी पण थोडाफार त्यामध्ये तर काही वर्षापूर्वी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता, पण वेळेअभावी तो अर्धवटच राहिला. कदाचित ज्यांना फार वेळ आहे त्या पद्धतीनं थोडासा आपण जरी इतर विषयामध्ये तज्ञ असलो तरी त्या फायनान्स आपण काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असणार आहे. पण त्यामध्ये आपल्या जसं फायनान्शियल पोर्टफोलिओ म्हणतो किंवा फायनान्स म्हणजे नेमकं काय, तर आपले SIP असेल, आपली गुंतवणूक असेल, आपले लोन असेल किंवा अशा बऱ्याच काही बाकीच्या इतर इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च असेल, या सगळ्यांचं एकत्रितकरण करून जर पाहिलं तर त्याचा तुमचा फायनान्शियल पोर्टफोलिओ होतो. आणि ते करत असताना आपली गुंतवणूक किती असली पाहिजे, आपण घर घेण्यासाठी लोन काढलं पाहिजे का नको, इतर गोष्टी फार महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये. जितकं करिअर आपलं महत्वाचं असतं तितक्याच या गोष्टींना फार महत्व असतं. आणि त्याचं नियोजन जो काही व्यवस्थित करेल तो मला वाटतं आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो. हे करत असताना मी थोडासा माझा विचार केला, नेमकं फायनान्शियल थोडंफार मी सुद्धा इतर लोकांच्या टिप्सवरच अवलंबून होतो. आपण अभ्यास करण्यापेक्षा इतरांनी जे काही टिप्स सांगितल्या, अमुक याच्यामध्ये गुंतवणूक कर, हाऊस लोन आता घे वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपले मित्र सांगत असतात. त्या ऐकीव बातम्यांच्यावर आपण ऐकीव माहितीवर बऱ्याचशा गोष्टी करत असतो. आणि त्यामध्ये थोडीशी माहिती घेत असताना असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये जे काही समजा 1 लाख लोक लोन काढत असतील तर त्यातले 99,999 लोक हाऊस म्हणजे घर खरेदी करण्यासाठी लोन काढतात. कारण इतका मोठा पैसा डाऊन पेमेंट करण्यासारखी परिस्थिती आपल्या बऱ्याचशा लोकांना 99.99% लोकांच्या मध्ये नसते. त्यामुळे हाऊस लोन हे प्रत्येक जण घेतच असतो. हाऊस लोन घेत असताना बऱ्याचशा अडचणी येतात, बरेचसे काही त्यामध्ये प्रोसिजरल डिफिकल्टीज असतात किंवा घराची किंमत जास्त असते आणि तुमच्याकडे तो डाऊन पेमेंट जे बँकेचं आहे ते करण्यासाठी पैसे तितके नसतात. अशा काही प्रोसिजरल अडचणी असतात. युजर फ्रेंडली नसते ते, आपल्याला बऱ्याच वेळा त्या शाखेमध्ये जावं लागतं. काही ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती मिळते तुम्हाला, HDFC असेल, ICICI असेल किंवा इतर बँकेची सुद्धा माहिती मिळते. या माध्यमातून आपण घर घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येकाला घराची आवश्यकता आहे, इन्व्हेस्टमेंटची पण आवश्यकता आहे. परंतु जवळजवळ 54% लोकांना, सेंटर फॉर फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या सर्वेनुसार जवळजवळ 54% लोकांना इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. लॅक ऑफ अवेअरनेस त्यांच्याकडे आहे किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नाही, कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. अशा बऱ्याचशा लोकांची परिस्थिती आहे. त्यामुळं कराड असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा आपल्या देशात काम करण्याची भरपूर संधी आहे.
मला वाटतं ही सगळी संधी किंवा अशा पद्धतीची माहिती ML चौगुले सरांनी 28-29 वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये ते पॅशन निर्माण झालं आणि या माध्यमातून आपल्याला काम करण्याची संधी आहे हे त्यांना लक्षात आलं. मुळात त्यांचा स्वभाव प्रामाणिक आहे, कष्टकरू आहे, निस्वार्थी आहे, निर्लोभी आहे आणि त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याची भावना आहे. त्यामुळे माणसं एकत्र करण्याची कुवत सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी त्यांची आहे असं म्हटल्यास काय हरकत नाही आहे. अगदी शाळेतील शिपायापासून साहेबांच्या पर्यंत सगळे त्यांच्याकडे आकर्षित होतात असं म्हटल्यास हरकत नाही. तो त्यांच्यामध्ये असणारा जिव्हाळा आणि त्या जिव्हाळ्यामध्ये त्यांच्या सभोवताली जमा होणारी चांगली लोक, आपण चांगलं असली की आपल्या सभोवती जमा होणारी लोक सुद्धा चांगली असतात. तर ते 29 वर्षापूर्वी त्यांनी ते धाडस केलं. भाड्याच्या घरामध्ये एक टेबल आणि एका खुर्चीच्या साह्याने आणि अमाप असा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी काही मला वाटते त्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या सहकार्यांच्या मदतीनं काही सभासद करून घेतले. ती सभासदांची संख्या माझ्या माहितीनुसार 10 ते 15 अशी होती आणि ते एक युलश रोपटं त्या ठिकाणी 28-29 वर्षापूर्वी त्यांनी लावलं गडिंग्लजमध्ये आणि त्या निश्चितच या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे. 10 या सभासदांची संख्या आता वर्षाला 1,500 इतकी आहे. टोटल किती आहे मला सांगता येणार नाही. 12,000च्या वर या सभासदांची संख्या आहे. हे सगळं शक्य झालं कारण त्यांचे महत्वाचे स्तंभ म्हणजे प्रामाणिकपणा, पारदर्शकता, अतिशय विनम्र अशी सेवा आणि ऑथेंटिसिटी, त्याच्यामध्ये असणारी विश्वासार्हता, ह्या सगळ्या गोष्टी, हे 4 स्तंभ त्यांच्या रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे फार महत्वाचे आहेत. आणि हे 4 महत्वाचे स्तंभ असून सुद्धा राजमाने सरांनी सांगितल्याप्रमाणे समाजाप्रती बांधिलकी आहे. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, ही एक भावनाच फार मोठी आहे. बऱ्याचशा लोकांना वाटते की समाजासाठी काहीतरी करायचं, पण नेमकं काय करायचं हे समजत नाही. त्यांनी रवळनाथकडे जायचं, ते जे करतात ते योग करतात, हे डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे ज्या कोणाला दातृत्वाची इच्छा आहे, देणगी देण्याची इच्छा आहे, त्यांनी सरळ रवळनाथकडे देणगी द्यावी, जेणेकरून त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी कारणासाठी होतो. हे आता सर्वश्रुत झालेलं आहे असं मला वाटतं. मल्टी स्टेट आहे, त्यामुळे महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकामध्ये हळूहळू या शाखांचा स्प्रेड वाढत चाललेला आहे. त्याबद्दल अवेअरनेस वाढत चाललेला आहे. पण अवेअरनेस म्हटलं की फक्त शाळा, कॉलेजेस आणि शिक्षक अशा पद्धतीचं थोडंसं दिसून येत आहे. परंतु अधिक चांगल्या पद्धतीनं आपण पेनिट्रेशन करायला पाहिजे, जेणेकरून ही सभासदांची संख्या एक्सपोनेन्शियली वाढेल, लिनियरली नाही. मी चौगुले सरांच्या बरोबर परवा चर्चा करताना विचारले की नेमकं किती शाखा आहेत. ही 12वी शाखा आहे, पण दरवर्षी किती आहेत असा जर हिशोब केला का तुम्ही? तर त्यांनी हिशोब केल्यानंतर मी म्हटलं की साधारण दरवर्षी 1 अशा या रेटने त्यांनी ह्या नवीन शाखा ओपन केलेल्या आहेत. आपल्याला एक कोणताही मोठा डिसिजन घेणं किती अवघड आहे हे माहिती आहे, पण एखादी मोठी शाखा उभी करणे त्यावेळी पेक्षा जास्त अवघड अशी हा निर्णय असतो आणि तो निर्णय ते लिहिल्या घेतात. त्याच्यामध्ये एक सहजता आहे, ते प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहजता आहे. त्यामुळे त्यांनी जे केलेले काही कार्य आहेत, समाज उपयोगी कार्य सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यात एक उल्लेखनीय कार्य मला जाणवलं ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी 51,000 देणगी घाडीपालीला दिली. मला वाटतं मागच्याच वर्षी एक युथ फेस्टिवल होता आणि ते युथ फेस्टिवल ती देणगी दिली. विद्यापीठाला पण देणगी दिलेली आहे निश्चितच. आणि घाडी कॉलेजला 51,000 युथ फेस्टिवलला दिलेले आहे. युथ फेस्टिवलमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर मधले अतिशय गरीब, ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थी त्यामध्ये भाग घेतात. अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही ते स्पर्धा ऑर्गनाईज करत असतो. त्यासाठी त्यांनी भरघोस असं अनुदान दिलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाला देणगी दिली आहे. आणि थोडंफार शिवाजी विद्यापीठामधून आम्ही त्याच धर्तीवर थोडंसं लोकस्मृती वसतिगृह
उभा करण्याचा चंग बांधलेला आहे. 3 जिल्ह्यामधल्या विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिक्षणासाठी येतात आणि आमचं एक पॉलिसी डिसिजन की जे कोण विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेईल त्या विद्यार्थिनीला हॉस्टेलचं ऍडमिशन दिलं जाईल. हॉस्टेल नाही म्हणून तिला परत जायची गरज नाही आहे. त्यामुळे 100% विद्यार्थिनींना हॉस्टेलचं ऍडमिशन आम्ही देतोच. आणि त्यामुळे झालंय काय की संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते. गेल्या 30 वर्षामध्ये साधारण 20-80चा रेशो आता 50-50 असा झालेला आहे. म्हणजे एका वर्गामध्ये 50% विद्यार्थिनी 50% विद्यार्थी असतात. हा रेशो वाढत गेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची उच्च शिक्षणामध्ये येण्याची संख्या फार मोठ्या झपाट्यानं वाढत चालली. त्यामुळे आम्हाला हॉस्टेल्स कमी पडत आहेत. 8 ते 10 हॉस्टेल्स असून सुद्धा कमी पडत आहेत. मग आता थोडंसं फंड्स बाहेरनं मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही लोकस्मृती वसतिगृहाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला डोनेशन देता येतं. डोनेशन देता येते म्हटल्यावर किती द्यायचं तर एखादं वसतिगृहाचा 1 फ्लोअर बांधायचा असेल तर किमान 8 कोटी रुपये खर्च आहे. 8 कोटी. मग इतका मोठा डोनर आपल्याला मिळणार होतो. त्यामुळं आम्ही एक नवीन कल्पना त्या ठिकाणी काढली की 8 कोटी एका फ्लोअरला, त्याच्यामध्ये इतक्या रूम्स आणि एका रूमला जर आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर 3.25 लाख आम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून घेतो. त्यांच्या नावाने एक रूम तिथं बुक केली जाते. आणि अशा पद्धतीची एक नवीन स्कीम मेंदर्गे मॅडम इथं आहेत. वेपमध्ये आम्ही अधिकार मंडळातर्फे मंजूर करून घेतले. काही दिसत आहेत जोगी मॅडम जे अधिसभा सदस्य होत्या. हे सगळे जे डिसिजन होतात ते अशा पद्धतीने अधिकार मंडळामध्ये होतात. त्यावेळी थोडीशी धाकधूक होती की अशा पद्धतीची स्कीम पूर्णत्वास येईल का नाही. परंतु आज जर पाहिलं तर जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपयाची डोनेशन म्हणजे भरघोस निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय. आणि काहीच म्हणजे हे आचारसंहिता संपली की आम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू करतोय. म्हणजे एक समाज उपयोगी चांगलं म्हणजे तिथे एक चांगलं वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी, महिला सबलीकरण आपण नेहमी म्हणत असतो पण विद्यार्थिनींसाठी आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी काही चांगले क्रिएटिव्ह उपाय ऍक्टिव्हिटीज आपण घेतल्या पाहिजे. तशा पद्धतीनं रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचं मी पाहत असताना लक्षात आलं की त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट त्यांनी घेतलेली आहे. काही कोर्सेस त्यांनी सुरू केलेले आहेत. हे पाहून मला एक आनंदाचा धक्का बसला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कोर्सेस सुरू करायला तुम्हाला एक ती हायरार्की लागते, त्या पद्धतीचे शिक्षक लागतात, त्या पद्धतीची पात्रता असणारे शिक्षक लागतात, तरच तुम्हाला ते कोर्सेस सुरू करता येतात. परंतु केवळ आपण महिलांचं सबलीकरण करण्यासाठी चांगले कोर्सेस, समाज उपयोगी असे कोर्सेस सुरू केले त्याबद्दल परत एकदा अभिनंदन करतो. जिथं ज्या ठिकाणी आपण पोचलेलो अजून नाही, ज्या डोमेनमध्ये आपण आपला अजून प्रचार आणि प्रसार झालेला नाही, तिथपर्यंत पोहोचण्याची निश्चितच आपल्याकडे एक संधी आहे. त्या ठिकाणी निश्चितच आपण या पुढच्या काळामध्ये पोहोचा. अजून एक यामध्ये सांगण्याचं तुमच्या सोसायटीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ICTचा वापर फार चांगल्या पद्धतीने आपण केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईलमध्ये रवळनाथचं ऍप आपल्याकडे आहे. त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा सरांच्या बरोबर माझी चर्चा झाली चौगुले सरांच्या बरोबर की ऍप अजून थोडंफार कसं डेव्हलप करता येईल याच्यावर विचार आपण करूया. आणि टेक्नॉलॉजी आज ना उद्या आपल्या दारात ठोठवते, त्याचा आपण वापर केला नाही तर कदाचित आपण कुठेतरी मागं पडेल असं वाटतंय. त्या पद्धतीनं काल सुसंगत चेंजेस त्यांनी सोसायटीमध्ये केलेले आहेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे चांगल्या पद्धतीनं करतात. फ्युचर हे फार असं बदलणार आहे. आता आम्ही 11 तारखेला एक वर्कशॉप घेतलंय, फ्युचर ऑफ वर्क अँड फ्युचर ऑफ वर्क स्पेसेस. तर भविष्य हे फार वेगानं बदलत चालले. त्या वेगातील होणार त्या बदलांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीशी आपण जुळवून घेतलं पाहिजे. ते निश्चितच पुढचे काही चॅलेंजेस, आव्हानं आपण पार पाडाल अशी माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक आव्हानं पार पाडण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. तर परत एकदा या ठिकाणी 28 वर्ष पूर्ण झाली. 28 वर्ष आपल्या पूर्ण झालेली आहेत. पुढील 22 वर्षासाठी म्हणजे 50 वर्षाची कारकीर्द गोल्डन ज्युबिली पर्यंत मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि निश्चितच आपला आलेख हा चढता राहील.
आपल्या रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा फायदा भरपूर सभासदांना होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय सुंदर विचार आपण आपल्या मनात होतोय. तसेच द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निर्माण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुळे सर यांनी करावा अशी विनंती करते. यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या हस्ते होतोय. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मोठी होतात आणि जनसामान्यासाठी झटत राहतात असं आणि उत्तुंग भविष्य घडवतात. त्यापैकी एक म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय ज्ञानेश्वर मुळे, माजी राजदूत व सचिव परराष्ट्र मंत्रालय नवी दिल्ली यांना विनंती करते की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या या रवळनाथ हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या 12व्या शाखेचं उद्घाटन आणि या निमित्तानं इथं बसलेली मंडळी, आदरणीय कुलगुरू आणि नामवंत शास्त्रज्ञ श्री PS पाटील सर, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माझे खास मित्र काही वर्षामध्ये झालेले श्री ML चौगुले सर, या कराड शहरातले अत्यंत प्रतिथयश असे डॉक्टर आणि समाजसेवी श्री अशोक गुजर सर, आमच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्यांच्याकडे आज सकाळी जाऊन त्यांच्या विद्यार्थ्यांशी आणि फॅकल्टीशी संवाद साधण्याची संधी मला ज्यांनी दिली ते श्री मोहन राजमाने सर, या संस्थेचे CEO श्री मायदेव आणि कराड शाखेची धुरा ज्यांच्या खांद्यावरती असणार आहे ते इथले अध्यक्ष दीपक पाटील डांगे. बऱ्याच लोकांनी त्यांना डांगे पाटील म्हटलं. डांगे पाटील असत किंवा पाटील डांगे असत, आमची संस्था चांगली चालू दे. आमचं नावात काय आहे असं शेक्सपियर सुद्धा म्हणतो. तर या शाखेला सुरुवातीलाच मी खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं जे कार्य आहे ते आतापर्यंतच्या सगळ्या, असं खरं तर म्हणू नये, सगळ्या शाखांपेक्षा उत्कृष्ट व्हावं. कारण तुम्ही पुणे कोल्हापूर, मुंबई कोल्हापूर, मुंबई पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेवरती आहात. त्यामुळे ही एक्सप्रेसच्या गतीनं जी आहे ती ही शाखा चालली पाहिजे आणि मोठी झाली पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, मोठी जबाबदारी आहे. रवळनाथ हे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि ते गोल्ड स्टँडर्ड जे आहे त्याची कसोटी गोल्ड स्टँडर्डची अशी असते की तुम्ही काही केलं तरी गोल्ड इज गोल्ड, म्हणजे ते चमकणं आवश्यक आहे, ते त्याची गुणवत्ता उत्तम असणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना ते आपल्या गळ्यात हातात घालायला आवडलं पाहिजे ना, तेही महत्वाचं. तर अशा प्रकारे ही शाखा चालावी अशी माझी इच्छा आहे. सुरुवातीलाच सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथं वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि विशेषतः विद्या क्षेत्रातली, शिक्षण क्षेत्रातली, ज्ञानशाखेच्या क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे लोक आहेत. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागतही करतो. आणि एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला जो सन्मान या संस्थेने दिलेला आहे किंवा तुम्ही खेचून घेतलेला आहे एका अर्थाने, त्याचं मी शक्यतो सगळीकडे तुमच्या कार्याच्या प्रचार प्रसाराचा जणू ध्यास घेतलेला. जिथे जिथे मला संधी मिळते तिथे तिथे मी या संस्थेच्या कार्याविषयी बोलत असतो. याचं कारण काय की मला आठवतं आपली चौगुले सर पहिल्यांदा माझ्या कार्यालयात, मी विदेश मंत्रालयामध्ये सचिव असताना पहिल्यांदा त्यांनी प्रवेश केला आणि अतिशय दिसायला खरंच म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे चौगुले सर. ते आले आणि
कुठल्या तरी कार्यक्रमाला मला वाटतं त्यांना मला बेळगावच्या शाखेच्या उद्घाटनाला, आणि मी काही विचार न करता, कारण त्या 10-15 मिनिटामध्ये मी इतका प्रभाव पडला माझ्यावरती, इतका प्रभावित झालो, मी म्हटलं मी निश्चित येणार. आणि म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट जे म्हणतो ते काही फक्त मुलांच्या बाबतीत प्रियकर प्रेयसी वगैरे असं काही नसतं. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं. एखादं सुंदर दृश्य दिसतं आपल्याला, एखाद्या व्यक्तीचं भाषण आवडतं, एखाद्या व्यक्तीचं पुस्तक त्यांनी आपण झपाटून जातो, आणि एखादी संस्था आपल्याला प्रभावित करते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम जे आहे ते विकसित होतं, आणि तेव्हाच त्याला खरं प्रगल्भ किंवा विकसित भारताच्या संकल्पनेतलं प्रेम असं म्हणता येईल. तर मग मी बेळगावला गेलो, आणि त्याच्यानंतर मग आमचा जो स्नेह आहे तो खूप जवळचा झाला, आणि एका अर्थानं मी रवळनाथ कुटुंबाचा सदस्य झालो. त्यांनी मला म्हणजे आज इथं असणारे बहुतेक सगळे चेहरे जे आहेत, मग ते आपल्या मुख्य जी शाखा आहे, मुख्य जी गडिंग्लजला आपलं कार्यालय आहे तिथलं संचालक मंडळ असो, बाकीच्या ठिकाणी म्हणजे मी कुडाळला गेलेलो आहे, सांगलीला गेलेलो आहे, पुणे शाखेच्या उद्घाटनाला होतो, आणि आज या ठिकाणी ही माझी 5वी ब्रँच आहे. 50वी व्हावी अशी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दोघांना तेवढं आयुष्य द्यावं, 50वी शाखा पण आपण काढूया असा मला विश्वास वाटतो. या संस्थेमध्ये खरं म्हणजे हा खरं तर एक घरगुती सोहळा असावा असंच त्याचं स्वरूप आहे. म्हणजे इथे आणि घरगुती सोहळ्याचं स्वरूप जे असतं त्याच्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपली माणसं, नातेसंबंध, आणि एकमेकांना पाहिल्यानंतर चेहऱ्यावर उमटणारं हास्य. इथं कुणी मला तणाव असल्यासारखा कोणाचा चेहरा दिसत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी चांगल्या म्हणजे एखाद्या विवाह समारंभामध्ये किंवा वास्तू प्रवेशाच्या समारंभामध्ये अशा प्रकारचे तर गोड आणि मंगल असं वातावरण तयार झालेलं आहे. याचं कारण हे जे मॅग्नेट आहे, रवळनाथ हे एक मॅग्नेट झालेलं आहे. आणि आज अतिशय असा उत्तम हा योग आहे की गडिंग्लजहून स्वतः रवळनाथ जे आहेत ते कृष्णामाईच्या भेटीला आलेले आहेत. त्याच्यापेक्षा मोठा प्रीतिसंगम असू शकतो. आणि अत्यंत काही त्यांचे गुण सांगण्यात आले, आणि मला जे जाणवले ते हे की या संस्थेमध्ये आज अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जिथे राजकारण घुसत नाही. आपणच खरं तर ते ओढून घेत असतो आपल्यावरती. कारण एरवी किती जरी आपण खासगी चर्चांमध्ये त्यांना नावं ठेवत असू तरी सुद्धा समोर आले की आपण मोठ्यातला मोठा हार घेऊन पहिल्याच सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करायला तयार असतो. अर्थात त्याच्यात काही वाईट नाही, ते आपलेच आहेत. यथा राजा तथा प्रजा. आपण जसं यथा लोकशाहीमध्ये तर उलट असतं, यथा प्रजा तथा राजा. तर त्याच्यामध्ये काही चुकलेलं नाहीये, पण राजकीय संस्कृतीमध्ये खूप चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि सगळ्यात कुठली गोष्ट आली असेल तिथं तर गुणवत्तेवरती तडजोड, कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी, ही गोष्ट आहे. आणि मग काय होतं, ही गोष्ट जेव्हा येते ती सगळीकडं विषाणूसारखी पसरत जाते. शैक्षणिक क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, आर्थिक क्षेत्र असू दे, हा विषाणू एकदा पसरला की त्याला आवरणं कठीण असतं. कारण राजकारण असो, समाजकारण असो, गुणवत्तेची कसोटी ही एकमेव कसोटी असली पाहिजे. तिथं कोणाचं राज्य आहे, तिथे कुठल्या पार्टीचं संचालक मंडळामध्ये वर्चस्व आहे, हे निकष गुणवत्तेला सोसणारे, परवडणारे नाही आहे. असं म्हणतात की हौसेला मोल नसतं, पण हाऊसिंगला मोल आहे. आणि घर ही प्रत्येकाची एका अर्थानं हाऊस असतं. म्हणजे घराशिवाय आपण काही आयुष्य पूर्ण झालं असं समजत नाही. लग्न करावं बघून काय, लग्न करून बघावं, लग्न पाहावं करून. आता पाहायची सवयच मिळत नाही त्याच्यानंतर. एकदा पाहिलं आणि घर पाहावं बांधून. तर घर पाहावं बांधून हे पूर्वीपासून एवढ्यासाठीच म्हटलेलं आहे की सर्वसामान्य व्यक्तीला पूर्वी घर खरंच बांधणं फार अवघड होतं. आता गेल्या 20 वर्षामध्ये आर्थिक प्रगती आपली जी झालेली आहे त्याच्यामध्ये घर
बांधणं सोपं झालेलं आहे. पण स्वतःच्या घराबरोबर इतरांच्या घराची संकल्पना करून त्या बांधणीसाठी वित्तीय व्यवस्था करण्याची जी दूरदृष्टी आहे त्यालाच मी वसुधैव कुटुंबकम असं. तुम्ही जेव्हा सगळ्यांना कुटुंब मानता त्याच वेळी तुमच्या मनात अशा प्रकारचा संस्था बांधणीचा विचार येतो. आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःचं जीवन विकसित व्हावं, खूप पैसे मिळावेत, खूप प्रगती व्हावी, खूप शिक्षण व्हावं असा विचार करत असते. ही वस्तुस्थिती आहे. पण सामाजिक विचार प्रत्येकाच्या मनात घुसतोच अशातला काही भाग नाही. आणि तो त्यांच्या मनात घुसला 28 वर्षापूर्वी आणि त्यांना इतके सुंदर सहकारी लाभले. आणि त्यांची जी विश्वासार्हता आहे ज्याचा उल्लेख PS पाटील सरांनी पण केला ती केवळ अद्भुत आहे. आणि हे खरंच आहे की हाऊसिंग क्षेत्रामधलं कोऑपरेटिव्हचं काम करणारी ही एकमेव संस्था आहे. हे वैशिष्ट्य आहे. पण मी हेही पाहिलं की जसं आपण म्हणतो की एखाद्या समर्थ स्त्रीच्या मागे कुणीतरी पुरुष उभा असतो. मी नेहमी उलटच सांगत असतो. कारण आपल्याकडे नेहमीच हेच म्हणण्याची पद्धत आहे की एखाद्या समर्थ पुरुषामागे नेहमी स्त्री उभी असते. समर्थ पुरुषामागे समर्थ स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष उभा असतो. तसा प्रत्येक संस्थेच्या मागे एक इन्स्पिरेशनल फोर्स असतो, ऊर्जेचा एक स्रोत असतो. आणि तो लागतो बरं काय. निदान सुरुवातीच्या पायाभरणीच्या काळामध्ये तर तो निश्चित लागतो, किंवा निदान प्लिंथ पर्यंत येईपर्यंत निश्चित लागतो, किंवा पहिला मजला तयार होईपर्यंत निश्चित लागतो. तर तो फोर्स जो आहे तो सकारात्मक ऊर्जेनं भरलेला असतो. कारण नसेल तर मग गळती लागते. आपल्याकडे मगाशी जुन्या आपल्या पुलावरून जात होतो आणि मी चौगले सरांना म्हटलं की जुने पूल जितके आहेत विशेषतः ब्रिटिशकालीन त्यांच्याकडे पाहताना आपल्याला वाटतं की पाहत राहावं. ते फक्त अभियंता कौशल्य नाही आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं कौशल्य नाही आहे, त्याच्यामध्ये एक सौंदर्य दृष्टी आहे. सर्वसाधारणपणे जे पूल आहेत ते सुंदरही आहेत आणि भक्कमही आहेत. हे सौंदर्याला दोन बाजू असतात. म्हणजे त्याचं नेत्रसुख आवश्यक असतं आणि दुसरं की ही गोष्ट टिकणारी आहे, शाश्वत आहे असं एक आश्वासन सौंदर्यामध्ये असावं. हे दोन्ही तुम्ही जे जुने पूल पाहत असता ब्रिटिशकालीन आज कोसळलेले जरी असले तरी तो दगड तिथे ज्या पद्धतीने ठाम उभा असतो ते पाहिलं की कौतुक वाटतं. आणि गेल्या काही दशकांमध्ये तुम्ही पूल पहा, असं वाटतं की सिमेंटचे तुकडे जोडून ठेवलेले आहे. म्हणजे आणि हे यांनी बांधलं असेल, कल्पना केली असेल, त्यांना असं वाटत नसावं का की हा पूल देखणा व्हायला पाहिजे, इथे लोकांनी येऊन सेल्फी काढली पाहिजे. पण त्या पुलांकडे पाहिलं तर असं वाटतं की त्याला सकाळी तर फारच वाईट उपमा मी वापरली, तर असं वाटतं की माहिती नाही किती मजबूत आहेत. सुंदर तर नाहीच आहेत पण मजबूत पण नाही. तरी गुणवत्तेवरती तडजोड करण्याचं एक जी संस्कृती पसरलेली आहे तिला राजकारणाचा स्पर्श किंवा राजकारणाचा स्पर्श झाल्यामुळे असं वादाला असण्याची शक्यता. हे बदलणं आवश्यक आहे. तुमच्या हातात जे बटन 5 वर्षांनी असतं त्याचा वापर त्याच्यासाठी केला पाहिजे. चला तो काही आपला विषय नाहीये. तर मला हे जाणवलं की ही व्यक्ती एवढी साधारण दिसणारी चौगले सरांसारखी व्यक्ती दिल्ली ते गल्ली तेवढ्याच सहजतेनं वावरते. हेही मी पाहिलं. वर्षातून कमीत कमी मला वाटतं 3 ते 4 वेळा ते दिल्लीत असतात. म्हणजे कार्यक्षेत्र वाढवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते फार मला छान वाटतं. म्हणजे बँकेचा विकास जेव्हा होतो, अशा प्रकारच्या संस्थेचा विकास होतो, तेव्हा लोकांना कर्ज तर मिळतंच, ठेवण्याची सुविधा पण मिळते, पण त्याच बरोबर एका अर्थानं ज्याला आपण रोजगार म्हणतो तो रोजगार मिळतो. त्या परिसरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे प्रत्येक गावामध्ये इथं आल्यानंतर काय पाहायचं किंवा कुणाला भेटायचं असं वाटणारे काही व्यक्ती किंवा संस्था असतात. तर गडिंग्लज मध्ये गेल्यानंतर रवळनाथ या संस्थेला भेट देणं आवश्यकच आहे. कारण गुणवत्ता पूर्ण संस्था काय असते त्याचं उत्तम उदाहरण
म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागतं. आणि दिल्लीमध्ये येतात तेव्हा नॅशनल कोऑपरेटिव्ह जी तिथली आहे NCUI त्या कार्यालयामध्ये ते बेधडक येतात. त्यांचं इंग्रजी फारसं चांगलं नाही, पण त्याची त्यांना कधी चिंता नाही. त्यांचं हिंदी सुद्धा म्हणजे फारच सुंदर आहे, पण त्याची त्यांना चिंता नाही. कारण जेव्हा तुमच्या अभिव्यक्ती मध्ये आशय दमदार असतो तेव्हा मग भाषा जी आहे ती आपोआप तिचा अर्थ जो आहे तो समोरच्या माणसापर्यंत पोहोचतो. त्यांची अभिव्यक्ती मधला आशय जो आहे तो अतिशय दमदार, म्हणजे त्यामुळे तिथून त्यांना दरवर्षी भरपूर अनुदान मिळतं. अनेक संस्था, सहकारी संस्थांशी मी जोडला गेलेलो आहे. साखर कारखान्याचा मी वर्ग सभासद पण आहे. फारशी साखर खात नाही आपण आजकाल, प्रत्येक जण सावधगिरीने साखर खातो ही गोष्ट वेगळी, आणि काही डिव्हिडंडही देत नाहीत. आणि बहुतेक आमच्या सगळ्या सहकारी तत्वावर सुरू झालेल्या कारखाने जे आहेत ते कुणीतरी गिळंकृत करून आज ते खाजगी मालकीच्या झालेले आहेत. मी स्वतःच्या मी म्हणजे माझ्या वडिलांनी ज्या संस्थेमध्ये वर्ग सभासदत्व घेतलं होतं ती सुद्धा फॅक्टरी आज कोणाच्या मालकीची आहे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. असो, तर हे संस्था चालवणं जे आहे ते चालण्यासाठी एक जसं त्याला भांडवल म्हणतो, ते फक्त पैशाचं भांडवल असून चालत नाही. ज्याला आपण पुण्य म्हणतो, संचित म्हणतो, ते काय असतं हे शब्द इंग्रजीमध्ये नाहीये. त्याला त्यांनी साधा गुडविल असा शब्द वापरला. म्हणजे आपण गुडविल हा शब्द तुर्तास घेऊ शकतो. ते फार महत्वाचं असतं. लोक हे निश्चित पाहतात की बाबा मला बँकेत ठेवायचे आहे, पण मी कुठल्या बँकेत ठेवू, कुठल्या बँकेमध्ये लोक व्यवस्थित कस्टमर्स बरोबर व्यवहार करतात, कुठे रिलेशनशिपला महत्व आहे, चेहरा बघून सोयी सवलती देणं असा तर प्रकार नाही आहे ना. हे सगळं कस्टमरला आवश्यक असतं. पण त्याच्या पाठीमागे जर गुडविल आणि प्रत्येक येणारी प्रत्येक व्यक्ती ही माझ्या संस्थेसाठी मौल्यवान आहे असं अशी जर वागणूक संस्था जर देत असेल तर लोक आपोआप आकर्षित होणार. आणि आज मला वाटतं मी जरी स्वतःला औपचारिक रीतीनं मानद ब्रँड अँबॅसेडर म्हणत असलो तरी मला असं वाटतं की तुमचे जे 12,000 सदस्य आहेत तो म्हणजे प्रत्येक जण राजदूतच. त्यामुळे तुम्हाला वेगळी काही जाहिरातबाजी किंवा टीव्हीवरती ऍड्स देणं वगैरे प्रकार करण्याची आवश्यकता नाही. ही संस्था आपोआपच जी आहे इथून पुढे सुद्धा वाढणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभत असते. अनेक संस्था कार्य करतात, उत्तम त्यांना सतत दर्जा मिळत असतो, पण प्रत्येक संस्थेला सामाजिक भान असतं अशातला भाग नाही. मी अनेक संस्था, यशस्वी संस्था पण पाहिलेल्या आहेत. आणि सामाजिक भान असणाऱ्यांच्या मध्ये 2 प्रकार असतात. एक तर औपचारिकता म्हणून करायची. बऱ्याच लोकांना म्हणायचं त्याचं बजेटमध्ये आहे म्हणजे खर्च करायला पाहिजे, खर्चच होत नाही. बघा मंत्रालयात अनेक विभाग असे असतात की त्यांना आपलं बजेट खर्चच करता येतं. त्यांना मिळालेला पैसा जो आहे तो वर्षाअखेरीस पुन्हा एकदा सरकारी तिजोरीत जाऊन जातो. तर यांना जी दृष्टी आहे ती कारण समाजभान जर नसेल तर संस्था चालवण्यात काही अर्थ नाही. एक फोकस ठेवून त्यांनी आर्थिक आणि वित्तीय सहाय्य देण्याची व्यवस्था केलेली आहे, तो त्यांचा मुख्य उद्देश आहे. तो एका अर्थाने समाजसेवेचाच आहे. पण त्याच्याशिवाय म्हणजे त्यांच्यासारख्या संस्थेनं, बाकीच्या संस्था ज्या असतात त्याचा 1 टाइम डोनेशन असतं. म्हणजे कुणीतरी त्यांच्याकडे जावं लागतं, दयाबुद्धी दाखवा अशी विनंती करावी लागते आणि मग त्याच्यानंतर ते करा. पण मी पाहिलं आज कोल्हापुरात कुठल्या तरी झोपडपट्टीमध्ये आग लागली अशी मी बातमी, आणि मला आजकाल सध्या या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ताबडतोब बातम्या कळत असतात. आज बातमी आली कोल्हापूरच्या अमुक झोपडपट्टीमध्ये आग लागली, दुसऱ्या दिवशी बातमी असते की रवळनाथनी त्यांना 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करून. ही जी तत्परता आहे ही तत्परता प्रत्येकाकडे नसते आणि त्याच्यासाठी डोळे उघडे ठेवून समाजाचा अभ्यास करावा लागतो. कान उघडे ठेवून काय चाललंय आजूबाजूला त्याचं भान ठेवावं लागतं. आणि त्याच्यातून त्यांनी झेप अकॅडमीची जी कल्पना आहे, झेपचं पण उद्घाटन माझ्या हस्तेच झालेलं आहे. पण त्यामुळे मुलं झेप घेत आहेत की नाही? वा वा वा.
की अभिनंदन, आपण टाळ्या वाजवल्या. तर परिसरातल्या विद्यार्थ्यांचा पुढच्या पिढीचा आपण देणं लागतो, ही केवढी मोठी विचार करण्याची सुंदर पद्धत आहे. कारण संस्थेची एक छोटी उपसंस्था तयार करून तिच्यामार्फत समाजसेवा करण्याची ही एक वेगळी संकल्पना, ती प्रत्येकाकडे नाही आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की केरळमधला पूर असू दे किंवा ओडिसामधलं वादळ असू दे, तिथे सुद्धा ते मदत करतात. म्हणजे त्यांना तशी राज्याची बंधनं नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. एखादा विद्यार्थी अडला असेल तर त्याला, कुणाचं घर जर जळालं असेल, कुणी अडचणीत असेल, पूरग्रस्त असतील, त्या त्या ठिकाणी जाऊन स्वतः ते मदत करतात. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक संस्थेनं हे गुण अंगीकारावेत, अशा प्रकारचे हे गुण. आणि जेव्हा आपण म्हणतो की भारत हा सर्वात विशाल लोकशाही आहे, ही जगातली सगळ्यात विशाल लोकशाही आहे, आणि प्रधानमंत्र्यांचं आपलं स्वप्न आहे की भारत हा विश्वगुरु झाला पाहिजे. पण विश्वगुरु आपण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी काय गुणवत्ता आपल्याकडे असली पाहिजे हे अजून कोणी आपल्याला सांगितलेलं नाही. आणि ही गुणवत्ता अशी असली पाहिजे की ज्याचा आदर्श जगाला घ्यावा असं वाटला पाहिजे. आणि तशा प्रकारची समाज व्यवस्था, तशा प्रकारची अर्थव्यवस्था आणि तशा प्रकारचं विकासाचं मॉडेल आपल्याला जगाला देता आलं पाहिजे. आता इथून खरं भारताची जबाबदारी ती आहे. मी सांगू शकतो की गेली पुढची 20 वर्ष भारताचा आर्थिक दर हा साधारण 5 ते 8 राहणारच आहे. त्याच्यामध्ये कुणाला शंका वाटण्याचं काही कारण नाही, शासन कुठलंही येवो. त्याचं कारण असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक झालेलो आहोत. वी आर ऑल कन्झ्युमर्स. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रितरित्या एका देशाच्या अंतर्गत ग्राहकांची संख्या जगात कुठेच नाही. म्हणजे 140 कोटी ग्राहक असणं, प्रत्येकाला कपडा लागतो, कॉस्मेटिक्स लागतात, हातात घालायला घड्याळ पाहिजे, फोन पाहिजे, OTT वरती काही ना काही पाहणं आवश्यक आहे, उत्तम कपडे, उत्तम शिक्षण, उत्तम वेगवेगळ्या प्रकारची अवजार उपकरणं ही जर पाहिजे असतील, आणि आपण सगळे त्याचे आनंदाने उपभोक्ते झालेलो आहोत, ग्राहक झालेलो आहोत, तर हे पुरवण्यासाठी आणि हे आपण घेणार, पुरवण्यासाठी जग उत्सुक झालेलं आहे. आपण आता जगातले उत्तम म्हणण्यापेक्षा एक विशाल ग्राहक, म्हणजे विशाल लोकशाही तर आहेच आपली, पण एक विशाल ग्राहक म्हणून पण विकसित आहे. आणि जोपर्यंत आपण अशा प्रकारे कन्झम्पशन करत राहू तोपर्यंत आपला जो ग्रोथ आहे तो 5 ते 8% राहणार आहे. आता त्याच्यामध्ये आपली उत्पादकता किती आहे हा भाग वेगळा आहे. फक्त GDP वाढून चालणार नाही, फक्त देशाचं एकूण उत्पन्न वाढून चालणार नाही, दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यावरती देशाची खरी कसोटी असते. तर ते वाढवायचं असेल तर प्रत्येक नागरिकाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग याच्यापेक्षा जो मला महत्वाचा वाटतो की, आणि सकाळी मी राजमान्य सर त्याचा उल्लेख केला कॉलेजमध्ये, की विकासाचं जे सध्याचं आपलं मॉडेल आहे ते संपूर्ण ह्या कन्झम्पशन वरती उभारलं गेलेलं आहे. आणि हे टिकणारं मॉडेल नाही. हे टिकणारं मॉडेल एवढ्यासाठी नाही आहे, तुमच्या माझ्या सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, तुमच्या माझ्या आसपासची सगळी जमीन जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये विषारी पदार्थ घुसलेले आहेत, केमिकल्स आहेत, रेसिड्यूज झालेले आहेत. पाणी कुठूनही येवो, ते नदीचं येवो, झऱ्याचं येवो किंवा विहिरीचं येवो, आडाचं येवो, त्याच्यामध्ये केमिकल्स प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. आता मायक्रोप्लास्टिक्स नावाचा एक प्रकार आलेला आहे जो तुमच्या आमच्या कन्झम्पशनचा भाग म्हणून आपल्याकडेच आपली भेट, आपण केलेल्या दुर्व्यवहाराचा निसर्गाने घेतलेला बदला म्हणू शकतो त्याला, ते आपल्या भेटीला येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार आपल्याला जातात. आणि याच्यात सगळ्यात मोठं जर नुकसान कुठलं होत असेल तर आपली सगळी जी नैसर्गिक साधनं आहेत, नैसर्गिक संपत्ती आहे, संपदा आहे, ती नष्ट होत चालली. आणि ती अशा वेगाने नष्ट होत चाललेली आहे की ती रिप्लेस करणं किंवा त्याच वेगाने आपण ती नव्यानं तयार करणं हे अशक्य प्रयास आहे. म्हणजे मी माझ्या गावात जेव्हा जातो तेव्हा मी आता हे पाहतो की प्रत्येकाच्या घरात सगळ्या सुविधा आहेत. गाडी आता 4 चाकी प्रत्येकाच्या घरासमोर, पण जायला रस्ता नाही. आमच्या गावात सुद्धा ट्रॅफिक जाम व्हायला.
शिवाय नदी राहिलेली नाहीये. मुलांना खेळायला मैदान गावात सुद्धा राहिलेली नाही, अजिबात राहिलेली नाही. सगळीकडे जिथे मोकळी जागा आहे तिथे कचरा पडलेला आणि त्याच्याविषयी कुणाला काही वाटत नाही. सगळे एकदम उत्तम कपडे घालण्याच्या लायकीचे झालेले आहेत. पण हे जे वाढत चाललेली जी घाण आहे ती फार प्रतिकात्मक आहे असं मला वाटतं. आणि त्या संपूर्ण आपल्या जीवनशैलीचं आणि व्यवस्थेचं एक उत्तम व्यवच्छेदक लक्षण म्हणून या वेस्ट मटेरियल्सकडे पाहण्याची आवश्यकता. तर मला असं वाटतं की अशा सगळ्या संस्थांनी मिळून आता या कामाकडे पाहिलं पाहिजे की कशा प्रकारचं आर्थिक व्यवस्थापन, सामाजिक व्यवस्थापन, सांस्कृतिक व्यवस्थापन जे बिघडत चाललेलं आहे ते कशा प्रकारे केलं आपण तर जगाला एक नवीन विकासाचं मॉडेल किंवा उदाहरण आपण जगासमोर प्रारूप ठेवू शकतो. हा विचार मला असं वाटतं की या संस्थेचा विचार करताना माझ्या डोक्यात येतो की फक्त एक संस्था आदर्श होऊन नाही चालत. हे समुद्रातल्या एक बिंदूसारखं कशा प्रकारे आपण आम्ही एक चळवळ चालवतो तर चळवळीचं नावच आहे चांगुलपणाची चळवळ. आणि त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की चला आपण प्रत्येकातला चांगुलपणा जो आहे आणि तो असतो प्रत्येकाकडे, फक्त काही ठिकाणी निद्रुस्त असतो, काही ठिकाणी तो अर्धवट झोपेत असतो, काही ठिकाणी तो उठू की नको असा विचार करत असतो आणि फारसा तो पुढे येत नाही. मी एकट्याने करून काय होणार हा जो प्रश्न आहे तो आपला सगळ्यात मोठा विषाणू आहे, तो सगळ्यात मोठा रोग आहे, तो सगळ्यात मोठा आजार आहे समाजाला. मी एकटा खूप काही करू शकतो याची उदाहरणं, अनंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि जर तुम्ही युट्यूबवरती गेलात तर हजारो इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल भाषणं देत आहेत. त्यांचा जर उपयोग होणार नसेल तर मग आपण ते पाहून आणि ऐकून त्याचा काय उपयोग. तर मला असं वाटतं की संपूर्ण आणि कसं करायचं त्याचं एक आम्ही मॉडेल चांगुलपणाच्या चळवळीमध्ये बनवलेलं आहे. वी कॉल इट मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी, अच्छाई का अभियान. म्हणजे हा सगळा समाज आणि फक्त भारत देश, फक्त महाराष्ट्र राज्य असा विचार करून चालणार नाही. मग बहुतेक सगळ्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची पोरं बाळ जी आहेत ती आता पाश्चात्य देशांमध्ये आहे. इथे आता आपली पुढची पिढी असेल की नाही हे सांगता नाहीये. आणि हे जे लोन आहे ते छोट्या शहरांपर्यंत केव्हाच पोहोचलेलं आहे, गावांपर्यंत पण पोहोचलेलं. म्हणजे एक मोठी पिढी बाहेर चाललेली आहे आणि उरलेले जे लोक आहेत ते कन्झम्पशन मध्ये मस्त आहेत, मग्न आहेत. तर मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला नव्या प्रकारे दिशा देऊन एक खऱ्या अर्थानं ज्याला आपण आदर्श, प्रगतिशील, पुरोगामी, भेदभाव रहित, विषमता रहित असा समाज कसा काय निर्माण करू शकतो आणि तो आधुनिक पण असला पाहिजे विचाराने, याचा एक विचार करण्याची आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे गरज झालेली आहे. कारण हा हॉल इतका छान हॉल कराडमध्ये असू शकतो ही कल्पना 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आपण करू शकतो. पण ते सत्यात आलेलं आहे. म्हणजे हे एका अर्थानं मटेरियल प्रोग्रेसचं एक उत्तम उदाहरण. आणि अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये विशेषतः भरपूर आपल्याला दिसतील. कॉलेजेस आज अतिशय अद्यावत झालेले आहेत. आज सकाळी सुद्धा मी कॉलेजला गेलो तर पाहिलं की अद्यावत कॉलेज झालेले आहेत. तुम्ही आसपासची सगळी कॉलेजेस पहा, अतिशय उत्तम इमारती आहेत. पण उत्तम इमारतीमुळे उत्तम समाज तयार होतो. तिथे आशयपूर्ण असा माहोल जो आहे तो तयार होणं आवश्यक. तो कसा करायचा ते आपल्या समोर चॅलेंज आहे. हा एक उत्तम हॉल आहे पण इथे उत्तम विचारांचं सातत्यानं जर जनतेला श्रवण होत नसेल, करता येत नसेल श्रवण, तर मग या हॉलचा उपयोग. सकाळी कॉलेजमध्ये पण हे सांगितलं इथून उत्तम विचार जे आहेत, नवनवीन संकल्पना ज्या आहेत त्या प्रचंड वेगाने समाजात पोहोचल्या पाहिजे. कसं त्यावर तो एक बौद्धिक बुद्धिप्रामाण्य जे आहे, कडक असा बुद्धिप्रामाण्य कशा प्रकारे तयार करता येईल आपल्या समाजामध्ये, हे आपल्या समोरचं खरं आव्हान आहे. बाकी आपण प्रगती करू, डिग्र्या घेऊ, डॉक्टरेट मिळवू, हे चालणार आहे. पण दॅट इज नॉट इनफ. एक असतो समाज आणि दुसरी असते संस्कृती. समाज पुढे जाऊ शकतो, संस्कृती पुढे चाललेली आहे की नाही याचं मोजमाप जे आहे ते येणाऱ्या पिढ्या करणार आहे. आणि जग आज अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा टोकावरती उभा आहे की तिथून जर पाय घसरला तर मानवी संस्कृती नष्ट होईल की काय, अशा प्रकारची शंका उत्पन्न व्हावी असं एक वातावरण आहे जगात.
ते कदाचित AI मुळे असेल, ते कदाचित हे आपल्याला मिळालेल्या स्क्रीनमुळे असेल, कदाचित आपल्या ह्या सगळ्या उपभोगवादी वृत्तीमुळे असेल, पण ते आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पंचमहाभूतांपैकी 5ही महाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सगळं आपण प्रदूषित करून टाकतो. आणि जवळजवळ हे प्रश्न उपस्थित नाहीच आहेत अशा पद्धतीने आपण दररोज वावरत असतो. ही अतिशय शोकांतिक गोष्ट. तर मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सामाजिक आर्थिक संस्था ज्या आहेत, सांस्कृतिक संस्था आहेत, त्यांनी हे धनुष्य व धनुष्य पेलणं आवश्यक. का आपण चांगले लोक निवडून देत नाही? इतकी साधी सोपी गोष्ट आहे. का आपल्या डोक्यात हा विचार येत नाही की आपले प्रतिनिधी चांगले असले पाहिजे? चिंतेची गोष्ट आहे. कसा मग ह्याला सुशिक्षित समाज म्हणायचा आपण? कसा हा प्रगतीशील समाज आहे असं म्हणायचं, किंवा प्रगत समाज आहे असं म्हणायचं की ज्याला स्वतःचे चांगले नेतृत्व निवडून देत आहे? म्हणजे आज मला कल्पना आहे की नाही माहिती नाही, 41% जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती गुन्हेगारी दावे आहेत. आणि त्यातल्या 20% लोकांवरती अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये बलात्कार, खंडणी, खून, डेकॉइटी असे गुन्हे दाखल आहेत. मग यथा राजा तथा प्रजा, प्रजा तथा राजा, आपण सगळे छानपैकी कॉम्प्लेसेंट आहोत. त्याच्या बाबतीमध्ये आपण समाधानी आहोत. खरं तर आपणच त्यांना निवडून. तो खरे गुन्हेगार जे आहेत ते नेतृत्वातले लोक नाही आहेत, आपण सगळे आहोत. इथे असणारा प्रत्येक, मी पण आहे. आणि ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रगती होणं कठीण. पण याचा अर्थ आपण निराश व्हावा असा नाही आहे. प्रत्येकानं या संपूर्ण प्रवासामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला. अशा संस्था छोट्या छोट्या कास्याने जागोजागी तयार झाल्या पाहिजेत. उत्कृष्टतेची जी बेटा आहे ती आपल्या मुलांना सगळीकडे दिसली पाहिजे. तर मग अजून आपण उत्कृष्ट व्हावा अशा पद्धतीने ते प्रयत्न करू शकतो. त्यांच्यासमोर जर उदाहरण नसतील तर आपल्याला फक्त बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्क घेऊन करायचे काय? काही उपयोग नाही या लोकांचा. जोपर्यंत आपल्या देशामध्ये संपूर्ण जग वापरेल असं एकही ऍप तयार होत नाही तोपर्यंत या लोकांचं कौतुक आपण कशाला करायचं मला कळत नाही. फेसबुक त्यांचा आहे, इंस्टाग्राम त्यांचा आहे, लिंक्डइन त्यांचा आहे, ट्विटर त्यांचा आहे, आयफोन त्यांचा आहे, आणि आपणही त्यांची झालेलो आहोत. कुठे गेली इथली सर्जनशीलता? सर्जनशीलता फक्त कवितेमध्ये नसते, ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असणं आवश्यक आहे. सांस्कृतिक क्षेत्रात ते असणं आवश्यक आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये असणं आवश्यक आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश जो आहे ह्या समाजाला उंच उठवणं हा आहे. फक्त त्याच्या खिशामध्ये पैसे कमवणं हा त्याचा उद्देश असू शकतो. तर या निमित्तानं मला असं वाटतं की या असा काहीतरी वेगळा विचार आपण करूया. ही जी भूमी आहे पश्चिम महाराष्ट्राची, ही विचारांची भूमी आहे का अर्थाने. शाहू महाराज असो, आंबेडकरांचं शिक्षणही या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. कोल्हापूरनी त्यांना खूप दिलेलं आहे, कोल्हापूरनी त्यांच्याकडून खूप घेतलेलं पण आहे. इथं सातत्यानं नव्या विचारांचं स्वागत झालेलं आहे या प्रदेशामध्ये. क्रांतीवीर नाना पाटलांसारखे क्रांतीवीर या ठिकाणी झालेले आहेत. तर इथून हे क्रांतिकारक विचार जे नव्या समाजाला घडवू शकतील आणि देशाला खऱ्या अर्थानं विश्वगुरू बनवू शकते अशा प्रकारचे विचार आणि ते विचार पुढे नेणारे नेतृत्व ते येईल अशी आपण अपेक्षा करूया भविष्यामध्ये. आज हा जो 12व्या शाखेचा उद्घाटन समारंभ आहे अत्यंत आनंददायक. मी म्हणालो त्याप्रमाणे हा माझ्या घरचा कार्यक्रम असं मला वाटतं. आणि मी एका अर्थानं या संस्थेशी, त्याच्या कामाशी, कार्यपद्धतीशी जोडला गेलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीही एक शेअर होल्डर आहे, त्याचा सदस्य आहे. त्यामुळे या संस्थेचा भरभराट म्हणजे माझीही भरभराट आहे. माझ्याही खिशात 4 पैसे निश्चित पडतील याची मला खात्री आहे. आणि चांगला व्याजदर देतात आणि कमीत कमी व्याजदर लावतात, हे यांचं वैशिष्ट्य. म्हणजे बँकिंगचं कोअर बँकिंगचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते हेच असावं लागतं ना. तर त्यामुळे ते भविष्यात सुद्धा यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. आज हा अतिशय उत्कृष्ट समारंभ रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेडने या ठिकाणी आयोजित केला, यशस्वी झाला.
इथले जे नवीन कार्यकारी मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आणि त्याचे सदस्य इथे बसलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की हा जो मी विचार मांडलेला आहे की हे लखलखत लख काय म्हणतात त्याला आपलं असं हे नाणं तुमचं खणखणीत झालं पाहिजे की ज्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत प्रभावित झाला पाहिजे. अशा प्रकारचं खणखणीत नाणं जे आहे ते कराड ब्रँचनी स्वतःची प्रतिमा म्हणून जागवलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. यांचं एक वैशिष्ट्य मला वाटतं की प्रत्येक शाखेमध्ये ते शिक्षकांना सर्वात जास्त महत्व देतात. गुरुजीने कौन बताया बात असं म्हटलं जातं ना, गुरुशिवाय पर्याय नाही. आणि सुदैवानं असं आहे की आजही त्यातल्या त्यात सुसंस्कृत ज्यांना म्हणता येईल असा वर्ग शिक्षकांचाच आहे. त्यातले तिथं काही अपप्रवृत्ती नाही असं मी म्हणणार नाही, पण ट्रस्ट वर्दीनेस जो आहे तो हायेस्ट कोशंट आजही शिक्षकांच्या मध्ये वरती आहे. आणि त्या शिक्षकांना सामावून घेतल्यामुळं एका अर्थानं या संस्थेनं इतक्या छोट्या काळामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. इथेही मला तेच दिसतंय की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, पण मुख्य प्रामुख्यानं शिक्षकांच्या हाती जे आणि शिक्षकांना विद्यादान जे आहे ते त्यांचं देण्याचं काम असतं. त्यामुळं घेण्याचं काम जे आहे त्याच्यावरती भर न देता देण्याचं काम ते करत असतात. तर तेच सूत्र पकडून ही नवीन कार्यकारिणी जिंकली आहे शाखेची, ती कार्य करेल अशी मी त्यांना अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा संस्थेला शुभास्ते पंथाना संतू, तुमचा इथला पुढचा मार्ग जो आहे तो प्रशस्त हो, शुभ हो, मंगलमय हो आणि यशस्वी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी इतक्या शांतपणे सहभाग दिला त्याबद्दल आपलाही मी आभार मानतो. धन्यवाद. श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा कराड शाखा या शाखेच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर PS पाटील साहेब, सन्माननीय उपस्थिती प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, माननीय डॉक्टर अशोक गुजर साहेब, या हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री चौगले सर, CEO मायदेव सर, शाखा चेअरमन दीपक पाटील डांगे सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज या कराड शाखेच्या उद्घाटनाचे प्रमुख उद्घाटक माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब यांनी कराड शाखेच्या उद्घाटन केलं आणि आपले विचार या ठिकाणी मांडले. साहेब, मी तुम्हाला सांगू शकतो कराड शाखा निश्चितच लखलखल असं मी आमचे चेअरमन आणि सर्व सल्लागाराच्या वतीनं आपणाला मी सांगू इच्छितो. आपण या ठिकाणी आपले विचार मांडले, उद्घाटन केलं. मी कराड शाखेच्या वतीनं आपले आभारी आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर PS पाटील साहेब, आपण या शाखेचा सुरुवात कशी झाली हे सगळं सांगितलं. आपण शाखेला शुभेच्छा दिला, आपण कराड या शाखेला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल कराड शाखेच्या वतीनं मी आपला आभारी आहे. तसेच आजचे सन्माननीय उपस्थिती प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, डॉक्टर अशोक गुजर साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कराडच्या शाखेला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या बँकेचे संस्थापक चौगले साहेब, CEO मायदेव सर, या शाखेचे चेअरमन डांगे पाटील, तसेच सर्व शाखा सल्लागार, या हाऊसिंग सोसायटीचे संचालक, कर्मचारी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कराड शाखेच्या वतीनं आभारी आहे. आणि हा कार्यक्रम संपला. एक सूचना आहे सर्वांना